आयुध निर्माणी मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा किटच्या मागणीवरून असंघटित कामगारांनी ठिय्या आंदोलन केले। कंत्राटदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आले। भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणीमध्ये 24 जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटात 8 कर्मचारी ठार तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झाले। हा स्फोट इतका भीषण होता की त्या घडलेल्या घटनेला निर्माणीतील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांच्या मनात धडकी भरली गेली आहे। दारुगोळा उत्पादन करणाऱ्या या निर्माणीत केंद्र सरकारचे सुरक्षा विभागातील कर्मचारी, आयुधवीर, ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षणार्थी आणि कंत्राटी कामगार असे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अपुऱ्या सेफ्टी किट आणि जुन्या मशिनरीवर काम करवून घेतले जात आहे। या निर्माणीत शासकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने निर्माणी प्रशासन बहुतेक कामे ही कंत्राटदाराकडून कामाचे टेंडर पद्धतीने कामे देऊन शासकीय ठराविक दरापेक्षा कमी रोजंदारीवर डेंजर बिल्डिंगचे कामे, दारुगोळा मालाची ने-आण आणि इतर डेंजर बिल्डिंगमधील कामे करवून घेतले जाते। आयुध निर्माणी भंडारा येथे एका खाजगी कंपनीतील कंत्राटदारांकडून वेगवेगळ्या विभागात कामगारांचा पुरवठा केला जातो। 24 जानेवारीला झालेल्या अपघातानंतर कामगारांमध्ये सेफ्टी किट तथा डेंजर बिल्डिंगमध्ये काम करताना सर्व साहित्य ठेकेदार कंपनीकडून मिळावे आणि एखादा अपघात झाल्यास कुटुंबियांना योग्य मोबदला मिळावा याकरिता, तसेच कामगारांना आणि त्यांच्या परिवारांना ECS अंतर्गत शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात सोय उपलब्ध व्हावी या सर्व मागण्यांसाठी असंघटित कामगारांनी मागील 3 दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते। मात्र दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान खाजगी कंपनीच्या सुपरवायझर तथा मॅनेजरसोबत चर्चा करून या सर्व विषयावर तोडगा काढण्यात आला आणि यापुढे काम करणाऱ्या सर्व कामगारांना योग्य सुरक्षा किट देण्याचे आश्वासन आणि ECSच्या योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी फॅमिली कार्ड बनवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्व कामगारांनी आंदोलन मागे घेतले आणि आजपासूनच कामावर रुजू झाले आहेत।